तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमधून स्टॉक आयटम वाईज प्रॉफिट कसा पाहायचा किंवा लेजर वाईज प्रॉफिट कसा पाहायचा ते आधी पाहणार आहोत. सो सर्वप्रथम तुम्ही काय करा, स्टॉक समरीमध्ये या. स्टॉक समरीमध्ये आल्याच्यानंतर F12 दाबून तुम्ही इथे ओपनिंग बॅलन्सला येस करा. इनवर्ड म्हणजे काय असतो, जे आपण काही परचेस करतो ते सगळं कशामध्ये येतं, गुड्स इनवर्डमध्ये येतं. आणि आउटवर्ड म्हणजे काय, जे काय आपण सेल करतो शॉपमधून, जे काय आयटम्स आपण कस्टमरला सेल करतो त्याला आपण काय म्हणतो, आउटवर्ड. मीन्स आउटवर्ड म्हणजे काय, सेल, आणि इनवर्ड म्हणजे काय, परचेस. सो आउटवर्डला सुद्धा तुम्ही येस करू शकतो. त्याच्यानंतर सेव्ह करा, तुम्ही याला कंट्रोल ए करा. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतो इथे स्टॉक आयटममध्ये तुम्हाला काय आयटम दिसतात इथे. ठीक आहे, मी इथे 4-5 तयार केलेले आहेत. सो ते मला इथे दिसत आहेत आयटम. आता मला समजा डॅपचा म्हणजे डॅप आयटम विकून मला प्रॉफिट किती झालेला आहे. आता मी बघा ना, परचेस 20 केलेला आहे आणि 12 सेल केलेला आहे. तर मला प्रॉफिट पाहायचं असल्यावर कसं करणार मी, इथे सिम्पल इथे शो प्रॉफिटच्या या फीचरला आपण जेव्हा क्लिक करतो ते F7 त्याचा शॉर्टकट, जेव्हा तुम्ही ते क्लिक केलात तेव्हा तुम्हाला इथे लगेच दिसतं हे बघा, ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय झाला आहे तुमचा प्रॉफिट झालेला. आणि हे पर्सेंटेज वाईज दिसतं तुम्हाला इथे, म्हणजे 15.71% एवढा तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे 10-26-26मध्ये. डॅपमध्ये किती, 11.50%. युरियामध्ये किती, 27.89. सो असं इथे तुम्हाला कसा प्रॉफिट दिसतो स्टॉक आयटम वाईज. सो आपण लेजर वाईज कसा पाहायचा ते सुद्धा पाहूयात. आपण मध्ये प्रॉफिट कसा पाहायचं ते आधी आपण पाहूयात. आता डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये या तुम्ही. डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये आल्याच्यानंतर आपण अकाउंट बुक्समध्ये यायचं. अकाउंट बुकमध्ये कशासाठी, कारण की आपल्याला सेल रजिस्टरमधून आपण पाहायचं आहे की आपल्याला बाबा लेजर वाईज किती प्रॉफिट झालेला आहे. सो सेल रजिस्टरमध्ये या. हे एप्रिलमध्ये मी काही सेल बिलं दिसत आहे तिथे. एप्रिलमध्ये हे मी 4-5 सेल बिलं केलेले आहेत. सो मला इथे काय दिसते, बिलाची अमाऊंट दिसते आणि बिल दिसते आणि इथे डेट दिसते की कोणत्या तारखेला कुठल्या पार्टीला आपण सेल केलेलं आहे. बट मला सांगा इथे काय दिसतं, इथे सुद्धा एक ऑप्शन दिलेलं आहे F7. याला आपण क्लिक करूयात, शो प्रॉफिट. मला हा एका बिलामधून प्रॉफिट झालेलं दिसतं आहे 584.70 रुपये, 58.47 रुपये. हा जो आहे काय माझा प्रॉफिट आहे. बट मला सांगा पर्टिक्युलर जर एका पार्टीचं पाहायचं असेल तर काय करायचं त्या केसमध्ये. जर तुम्हाला पर्टिक्युलर एकाच पार्टीचं जर पाहायचं असेल की बाबा ओमकार सरांना आपण माल विकून किती रुपयाचा प्रॉफिट गेन केला, कसं पाहायचं सिंगल म्हणजे फक्त एका पार्टी वाईज. तर सिम्पल तुम्ही काय करायचं, ते अप्लाय फिल्टरमध्ये या. अप्लाय फिल्टरमध्ये आल्याच्या नंतर अप्लाय फिल्टर ऑन व्हाउचरच राहू द्या. लुक फॉरला काय करायचं, ज्या कोणत्या पार्टीचं नाव टाकायचं आहे त्यांचं, म्हणजे ज्या कोणत्या पार्टीचं पाहायचं आहे आपल्याला त्यांचं आपण सिम्पल इथे काय करू शकतो, नाव टाकू शकतो. सो आता इथे बघा तुम्ही ओमकार सरांचं आपण नाव टाकले, ओमकार सरांना आपण एंटर केलं तर फक्त ओमकार म्हणजे ही जी पार्टी आहे ओमकार पार्टी, सो यांचंच तुम्हाला काय दिसणार, इथे प्रॉफिट दिसणार. इथे बघा 11.15 दिसणार, हे प्रॉफिटचे टोटल दिसणार इथे तुम्हाला. हे तुम्हाला खर्च दिसणार, कॉस्ट म्हणजे, आणि हे काय ग्रॉस रेव्हेन्यू, आणि तुम्हाला टोटल म्हणजे GST लागलेली परचेस करताना म्हणा किंवा GST लागलेला रेट आहे सेलचा. ठीक आहे. सो इथे तुम्ही काय करू शकतो, तिथे प्रॉफिट कसा आला, हे ग्रॉस रेव्हेन्यूमधून जेव्हा कॉस्ट मायनस झाले तेव्हा काय आलं, हे 584.70 तुम्ही मायनस करून पाहू शकतो. सो हा काय झाला लेजर वाईज, तुम्ही इथे असं पाहू शकतो. परत एकदा मी सांगतो तुम्हाला कसं पाहायचं. आपण सिम्पल डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये या, त्याच्यानंतर अकाउंट बुक्समध्ये या व त्याच्यानंतर सेल्स रजिस्टरमध्ये, त्याच्यानंतर याला क्लिक करा एप्रिलचा. तुम्ही इथे डेट वाईज पाहू शकतो किंवा पिरियड वाईज पाहायचं असेल तुम्ही डायरेक्टली इथे पिरियड टाकू शकतो, पिरियड वाईजला क्लिक करून. सो इथे शो प्रॉफिटला क्लिक करायचं, तुम्हाला सगळ्या पार्टीचा दिसेल प्रॉफिट तुम्हाला इथे. बट तुम्हाला जर पर्टिक्युलर एका पार्टीचं पाहायचं असेल तुम्ही काय करायचं, ते अप्लाय फिल्टरमध्ये येऊन लुक फॉरच्या ठिकाणी काय करायचं, पार्टीचं नाव टाकायचं. जर तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचं नक्की सोल्युशन देईल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण.